वॉक विथ नेचर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण तिल्लारीच्या आठवणी भाग 3 यामध्ये जे माझे पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण आणि तिल्लारी दर्शन आणि त्या निरीक्षण अनुभव आपण आज बघणार आहोत। हा जो तुम्हाला दृश्य दिसून राहिले हे 29/2/2020 आहे। त्याच्या मागचं कारण असं की मागील भागात माझं एक हे फोल्डर राहून गेलेलं होतं, म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही की फेब्रुवारी 2020चं अजून एक फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये पण फोटो आहे। काही क्वचितच फोटो आहे, पण दाखवणं आवश्यक आहे म्हणून हे या भाग 3 मध्ये समाविष्ट केलेले आहे मी। आता तुम्ही जो बस वरती चढताना बघताय हा जो आहे हा तिल्लारीचा घाट आहे, पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि ही आमची जलविद्युत केंद्राची येणारी बस आहे। हा जो घाट आहे हा 9 किलोमीटरचा घाट आहे, तिल्लारीचा घाट आहे। आणि आमची जी बस आहे ती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ज्या ड्युट्या चालतात त्या ड्युट्यांमध्ये जे इंजिनियर्स आणि टेक्निशियन्स आहेत त्यांना सोडायला आणि घ्यायला खाली जात असते। तर ही रेग्युलर अशी आमची MSEBची किंवा महानिर्मितीची बस आहे आणि ती घाटातून वरती चढते। मी दुसऱ्या डोंगरावर आहे आणि ती दुसऱ्या डोंगरावरून वरती चढते आणि त्या डोंगरावरून मी झूम करून हा फोटो काढलेला आहे। त्याचप्रमाणे थोडं फोटोत तुम्हाला एक काळा डाग दिसत असेल, तो ॲक्च्युली फंगस आलेला आहे त्या लेन्सवर। आणि हा माझा जुना पॅनासॉनिकचाच LZ20 कॅमेरा आहे, त्यामुळे याचे फोटो त्याप्रमाणेच येतील। DSLR प्रमाणे येणार नाही, पण बहुतेक ठिकाणी चांगलेच फोटो आलेले आहे। तर असा हा तिल्लारीचा घाट चढताना आमची बस आहे असा दृश्याचा मी फोटो घेतलेला आहे। जिथून फोटो घेतला तिथून थोडंसं खाली उतरलं की 4B डॅमवर आपल्याला रस्ता भेटतो। म्हणजे 4B डॅम जो बांधलेला आहे त्या डॅमच्या वरतीच तो रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरूनच हे मी फोटो काढलेला आहे। हा 4B डॅमचाच फोटो आहे। 4B डॅमचा जो परिसर आहे तो सुद्धा जंगलानेच आच्छादिलेला आहे, कारण की तिल्लारी म्हटलं की सर्व ठिकाणी जंगल असतं आणि आहेच। तर असा हा 4B डॅमचा मी एक फोटो काढला आणि तुम्ही दृश्यामध्ये बघू शकता वरती डोंगर आहे आणि खाली जे पाणी वाहून येत आहे कॅनलने पाणी सोडलेलं आहे ते येत आहे असं दृश्य आहे। आणि इथं गवे येतात। हा सुद्धा 29/2/2चाच आहे, त्याच दिवशीचा घेतलेला आहे। 4B डॅम परिसरात खाली थोडंसं गेलं की तिथं बऱ्याच ठिकाणी बांबूची पण झाडं आहे आणि पावसाळ्यात तिथं बांबूचे जे कोंब असतात ते कोंब हे बघा, रेड विस्कड बुलबुल मी तुम्हाला त्यात दाखवलेली आहे, बांबूच्या झाडावर बसलेली। आणि हे जे बांबूचे झाडं असतात त्याला कोमचे म्हणतात। ते जे कोमचे असतात ते खातात, म्हणजे बांबूचे जे नवीन उगवलेले झाड असतात ते खातात आणि त्याला कोमचे म्हणतात। त्याची कोमच्याची भाजी होते आणि ते खातात। तर अशा प्रकारे हे बांबूचे झाडं पण तिथं भरपूर प्रमाणात आहे घाटामध्ये आणि त्याच घाटात मी गेलेलो होतो। त्याच घाटातलं हे आहे। आता तो पक्षी कुठला आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही, तर त्याचाही मी फोटो काढलेला आहे।
हे थोडंसं ऑब्झर्व केलं तर मला करंजाचं झाड वाटतं आहे, बहुतेक करंजच आहे. तुम्हाला जर याविषयी माहिती असेल तर मला निश्चितच कळवा. त्याच्या मागचं कारण असं आहे की माझीही माहिती आणि ज्ञान त्याच्याने वाढेल. तुम्ही असं म्हणू नका की माहिती चुकीची दिली किंवा माहिती चुकीची आहे. चुकीची असली तर कळवा, तुमच्या मनात नका ठेवू. जे असेल की हे तुम्ही थोडंसं इथं चुकले आहात तर हे करेक्ट करा. मी मागच्या भागात पण तुम्हाला म्हटलेलं आहे की जे करेक्शन मला सुचवणार आहे त्यांच्या नावासहित मी ते करेक्शन करणार आहे आणि त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ तुमच्या पुढे मांडणार आहे की इथं मी या भागात पहिल्या भागात इथं चुकलो होतो त्याचा फोटो टाकणार आहे आणि तेही करणार आहे. आता 3/3ला मी 3/3/2020ला परत तिल्लारी तलाव बॅक टू पविलियन तिथं आलो. तिथं हा पाणकावळा आहे. तिथंच भिंतीसारखं होतं, त्याच्यामध्ये सुदर्शन प्रजातीचे झुडपं आहे आणि हे जे थोडंसं गवत आहे त्याला खजूर गवत असं म्हणतात. आता हे मी तत्कालीन म्हणजे त्यावेळेस मला वाचनात आलं होतं ते मी तुम्हाला सांगतो आहे. मी त्याच्यावर काही अभ्यास केलेला नाही आहे. परत मला त्याच झाडावर तिथं तलावाजवळ पाणकावळा दिसला आणि टिटवी दिसली. त्यानंतर थोडंसं जवळ गेल्यावर त्या पाणकावळ्याचा अतिशय सुंदर असा फोटो क्लिक झालेला आहे. थोडं पुढे गेल्यानंतर कवड्या धनेशची जोडी मला तिथं दिसलेली आहे. आता हे पक्षी बरेच वेळा मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि बऱ्याच भागातही येणार आहे. हे एक थोडं मी बसलो होतो निरीक्षण करत पक्षी, कारण की त्या एरियात पक्षी येतात तिथं मी बसलेलो आहे. हाही तिलारी कॅनलचाच भाग आहे. मागे दरी आहे आणि पुढे कॅनल आहे. अशा प्रकारचं ते दृश्य आहे आणि तिथं मी बसलेलो आहे. एक निवांत क्षण आहे आणि एक नेचर थेरपी पण होते तिथं. म्हणजे तुम्ही सर्व मेडिटेशन करू शकतात तिथे. एक निसर्गाचं मेडिटेशन वेगळं असतं, त्यामुळे तुमचे जे ग्रास्पिंग पॉवर आहे किंवा मग तुमची शांत राहण्याची जी वृत्ती आहे ती जास्त प्रमाणात तिथं वाढते आणि जागृत होते आणि तुम्ही मन शांत ठेवून तुमचे कामं करू शकतात. अशा स्वरूपाचं तिथं एक निसर्ग थेरपी आपल्याला घेता येते जंगलात. त्याचप्रमाणे मी बसून एक निरीक्षण करताना ती थेरपी घेतो आहे. 3 तारखेलाच बघा परत तिल्लारी कालवा रस्ता आहे, म्हणजेच कॅनलचा रस्ता आहे. इथं बुलबुल दिसलं. रेड विस्कट बुलबुलच आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस मी ही दाखवतोच आहे, त्यामुळे तुमची पाठ झालेली असेल. तिथूनच खाली उतरलं की मला जंगली कोंबडी दिसली. 2 कोंबड्या होत्या त्या मला बघताच पळत निघाल्या. आणि हे तुम्ही असं समजू नका फोटो ब्लर आलेला आहे. ॲक्च्युली धुकं होतं आणि अपोजिटला जरा सूर्यप्रकाश असल्यामुळे फोटो तसे आलेले आहे. आणि तो कोंबडा पण बघा दिसला त्याच्यामध्ये. अशा 2 कोंबड्या आणि 1 कोंबडा तिथं आढळूनच येतो. आणि पुढे गेल्यावर एका वाळलेल्या झाडावर कवड्या धनेश म्हणजे पाईड हॉर्नबिल मला बसलेला दिसला. याचाही फोटो अतिशय सुंदर आला. फक्त खंत अशी आहे की थोडंसं DSLR जर त्यावेळेस असता आणि मला जर नॉलेज असतं तर याच्यापेक्षा अतिशय सुंदर असा त्याचा उत्कृष्ट फोटो काढला असता. पण हाही फोटो काही कमी नाही आहे, त्यापेक्षाही इतका सुंदर हा फोटो निघालेला आहे. अतिशय सुंदर असा पोर्ट्रेट टाईप फोटो निघालेला आहे आणि बॅकग्राऊंडला काहीच नाही, त्याच्यामुळे फोकस पण बरोबर झालेला आहे आणि फोटो आलेला आहे. असा हा कवड्या धनेश. थोड्याला मला वाटत होतं की काही आजारी आहे का किंवा, कारण की पंखाला बरंच हे झालेलं होतं थोडंसं, तर मला माहीत नाही आजारी होता का नाही. तर पण थोडंसं मला वाटत होतं की काही शिकारीपासून सुटलं आहे की काय,
की आजारी असं काहीतरी होतं थोडंसं, पण अतिशय सुंदर निघाला तो. आणि हे तुम्ही बघू शकतात, मोर आणि लांडोर त्याच रस्त्याने पळाले पुढे. 5-3चा आहे हा. त्याच ठिकाणी होतो मी आणि तिथं सकाळी सकाळी पोचलो. मी तुम्हाला सांगितलं की सकाळी सकाळी गेलं की बरेच दिसतात तिथं. हे स्पायडर, सिग्नेचर स्पायडर आहे हा. म्हणजे त्यावेळेस पण मी माहिती काढली, आता मला माहीत नाही एवढं. तर हा सिग्नेचर स्पायडर याला याच्यामुळे म्हणतात की हा एक्स आकाराचं जे जाळं विणलं की एक्स आकाराचं सिग्नेचर करतो, म्हणजे एक्स आकार बनवतो किंवा व्ही आकार बनवतो, म्हणून याला सिग्नेचर स्पायडर म्हणतात. तर हा असा स्पायडर तिथं आढळतो आणि मोठा असतो हा, भरपूर मोठा असतो, त्यामुळे मी फोटो काढला. आता हा अतिशय सुंदर असा मोराचा फोटो आलेला आहे. 5-3ला रिटर्न येताना हा मोर जरा 20-1 फूट झाडावर मला दिसला. शक्यतो मोर आपल्याला खालीच रस्त्यावर जास्त किंवा जमिनीवर दिसतात, पण हा मोर झाडावर बसलेला होता आणि त्याचा मी फोटो क्लिक केलेला आहे. अतिशय सुंदर असा फोटो आला, कारण की माझ्या बॅक साईडहून सूर्य त्याच्यावर पडत होता आणि फोकसिंग पण चांगलं झालं आणि त्याच्यामुळे मोराचा फोटो पण चांगला आला. तो माझ्याकडेच बघत होता, तर त्याला माहिती होतं, कारण की कॅनलचा रस्ता आणि कॅनलच्या पलीकडे असलेलं ते झाड आणि त्या झाडावर 20 फूट वरती तो बसलेला होता, त्यामुळे त्याला काही एवढी भीती वाटली नाही, त्याच्यामुळेच तो तिथं बसला होता. तर अशा प्रकारे हा त्याचा मोराचा अतिशय सुंदर फोटो आलेला आहे. आता ही परत आपली बुलबुल 5-3लाच दिसली. 5-3-20-20 भरपूर फोटो आहे मार्चचे. एकूण जवळपास 54 मिनिटांचा व्हिडिओ बनलेला आहे हा. आणि पुढे तर अतिशय रोमांचक असं अनुभव आहे, तर तुम्ही निश्चित बघा. हे बघा, हे शेकरू म्हणजेच जायंट स्क्विरल. तुम्हाला मी म्हटलं होतं ना की मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यावर प्रकाश काही पडला नव्हता जास्त, पण उंच झाडांवर हे राहतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो तुम्हाला, तर तेच हे दाखवतं आहे बघा. अशा उंच झाडावर हे राहतात. आता अतिशय बारीक फांदी आहे, पण त्याच्यावर पण तिने बॅलेन्सिंग केलेलं आहे आणि वजन जास्ती असूनही ती बॅलेन्सिंग करते. तर अशी ही शेकरू किंवा जायंट स्क्विरल तिथं मला बऱ्याच वेळा आढळली. पुढेही त्याचे फोटो येणार आहे. पण अतिशय सुंदर असं हे शेकरू आहे. मी मुद्दाम तिथं एक ॲनिमेशन टाकलं. त्याच्या मागचं कारण असं वाटत होतं की ती उडणारच का काय आता, तर त्याच्यामुळेच मी ते थोडंसं टाकलं तिथं. आवडलं असेल तर नक्की सांगा, कारण की ते थोडंसं मला तिथं वाटलं तसं. तर असं हे शेकरू आहे. मला वाटतं याचं टायमिंग मी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे शेकरूचं, कारण की बोलायचं भरपूर असतं. पण कधी कधी काय होतं की आज टोटल 5 वर्ष झाले, 6 वर्ष होत आले, तरी ज्या आठवणी आहे ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. पण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी जेव्हा फोटो बघत असतो तेव्हा आठवतात, आणि जेव्हा व्हॉइस ओव्हर करतो किंवा रेकॉर्डिंग करायला घेतो तेव्हा त्या आठवत नाही. म्हणून मग जो टायमिंग असतो तो कधी कधी थोडासा इकडे तिकडे होऊन जातो. त्यातला हा प्रकार झालेला आहे माझ्यासोबत, की इथं काहीतरी घडलेलं असेल त्यावेळेस, म्हणून मग मी थोडासा टायमिंग जास्त दिला. पण आता त्या गोष्टी थोड्याशा माझ्या डोक्यातून निघून गेल्या परत. हा सूर्यपक्षी आहे, तुम्ही बघताय सूर्यपक्षी आहे. याच्या पुढे पण फोटो येणार आहे सूर्यपक्षाचे. आहे तिथंच, फक्त तारीख वेगळी आहे. 8/3/2020ला हा घेतलेला आहे. हे सर्व तिल्लारी कालवा रस्त्यालाच आढळले आणि आढळतात मला. हे एक आता वेगळं येलो ब्राउडेड बुलबुल म्हणून आहे.
हळदी बुलबुल म्हणतात किंवा पिवळ्या भुवईची बुलबुल असं म्हणतात. तर ती मला तिथं आढळली. हळदी बुलबुल, पिवळ्या भुवईची बुलबुल. तर ती जरा थोडी दूरच्या झाडावर होती. तर काढला, पण थोडासा त्या याच्याशी मॅच झालेला तो फोटो. आणि नंतर अतिशय सुंदर असा फोटो त्याचा परत आला. थोडी उडून दुसऱ्या झाडावर जेव्हा बसली तेव्हा तिचा अतिशय सुंदर असा एक फोटो आला आहे. तो हळूहळू झूम इन करतोय बघा. आणि तुम्ही बघू शकतात की किती त्या कलरिंगमध्ये ते मॅच होतात. म्हणजे झाडाचे कलर आणि तो कलर थोडासा त्याच्यामध्ये मॅच होतो. आता होतच असेल, तुम्हाला माहिती आहे. तर असा हा येलो ब्राउडेड बुलबुल आहे. हळदी बुलबुल किंवा पिवळ्या भुवईचा बुलबुल त्याला म्हणतात. तर त्याचा फोटो मी क्लिक केलेला होता. थोडंसं अजून एक सांगावंसं वाटतं. म्हणजे आता ही मला थोडंसं बेसिक कलर जास्त कळतात. बाकी असं आपण म्हटलं की बाकीचे कलर असतात ते एवढे कलर कळत नाही. कारण की थोडासा कलर ब्लाइंडेड ज्याला म्हणतो तो आहे मला थोडासा. हे आता तुम्ही बघितलं असाल की मी तुम्हाला बोललो होतो की हे लाजाळू असतात थोडेसे. राज धनेशची जोडी आहे ही. एका झाडावर बसली होती, उंच झाडावर आहे. 40 फुटाचं झाड असेल ते. आणि 8-3लाच फुटवडं पुढे गेल्यावर एक टर्निंग येते. त्या टर्निंगच्या जवळ माझ्याकडे असेल फोटो, तर मी पुढच्या व्हिडिओत समजा जर काढलेली असेल तिथली तर मी दाखवेल तुम्हाला. त्या टर्निंगवर हे बसलेले होते झाडावर. त्यातला हा जो नर आहे हा वरती येऊन मला बघायला लागला का कोण आलेलं आहे म्हणून. आणि त्याचा मी फोटो तेव्हा क्लिक केला. तुम्हाला मी बोललो होतं मागच्या व्हिडिओमध्ये, हे थोडे लाजाळू पक्षी असतात. हे लाजतात थोडंसं. आणि कधी कधी काय करतात, हे स्वतःचे डोळे म्हणजे स्वतःला असं झाकून घेतात, स्वतःचं तोंड असं झाकतात. शरीर ओपन, म्हणजे शरीर त्यांचं दिसत असतं शरीर, पण ते स्वतःला असे डोळे झाकून घेतात. म्हणजे स्वतःच्या डोळ्याच्या समोर फांदी वगैरे घेऊन येतात. म्हणजे जणू काही त्यांना वाटतं की आपण लपलेलोच आहे, पण ते लपलेले नसतात. ते दिसत असतात पण त्यांना स्वतःला वाटतं. जसं आपण म्हणतो ना, मांजर डोळे मिटून दूध पिते पण तिला वाटतं की आपल्याला कोणी बघत नाही, त्याप्रमाणे ते आहे. आणि पण त्याच्यामुळेच मला फोटो त्यांचे टिपता आलेले. अतिशय सुंदर असे राजधनेश आहे. थोडेसे तुम्हाला आता क्लिअर फोटो आला असेल. हा जो आहे हा लंगूर आहे. तिथं पुढे गेल्यावरच भरपूर उंच झाडावर होता. आता कुठल्या माकडाचा प्रकार आहे मला माहीत नाही याचे, कारण की माकडांचे बरेच प्रकार आहे. तर हा कुठला एक्झॅक्टली मला माहीत नाही. लंगूरच आहे. पण तुम्हाला जर माहिती असेल तर निश्चितच मला कळवा की कुठल्या प्रकारचा लंगूर आहे हा. कारण की याच्यामध्ये प्रकार आहेत बरेच. आणि तिलारी साईडला कुठले आढळतात ते मला एक्झॅक्टली माहीत नाही. हा मोर आहे. 11:03ला मी त्याच रस्त्याने परत, तुम्हाला माहितीच आहे की एकच रस्ता आहे आपला, तिलारी कालवा कॅनल रोड. तर त्या रस्त्याने फिरायला गेलो असता आम्हाला मोर तिथं आढळला. मी खाली उतरत होतो, तिथं म्हणजे वरती पहिले चढाव्या मग उतरतो. तर त्याच रस्त्याला हा मोर उभा होता, माझ्याकडे बघायला लागला. आणि तेव्हाच मी या मोराचा फोटो क्लिक केलेला आहे. असा हा मोर. थोडंसं पुढे गेल्यावर मोराची मादी म्हणजे लांडोर मला तिथं दिसलेलं आहे. अकरा 3ला त्याच रस्त्याला हे मोर आणि लांडोर मला तिथं दिसले. आणि हा तो एकच स्पॉट होता तिथं जास्तीत जास्त मला हे पक्षी दिसायचे. म्हणजे जंगली कोंबडा म्हणा, लांडोर म्हणा, मोर म्हणा,
हे मला तिथं जास्तीत जास्त प्रमाणात दिसायचे. तर असे हे पक्षी त्याच एरियात काय याचे मला माहीत नाही. आता बघा, हा कवड्या धनेश आहे बघा, हा म्हणजे पाईड हॉर्नबिल आहे. हा झाडावर बसलेला आहे आणि खाली बघतोय. ॲक्च्युली माझ्याकडे नाही बघत आहे, हा खाली बघतोय. आणि याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगणार जर तो फोटो आला तर. पण तुम्हाला एक हिंट देतो की हा एक पदार्थ खातो. खाण असते तिथे, एक खाण आहे, त्या खाणीतला हा पदार्थ खातो. आता तो जर फोटो आला तर मी तुम्हाला ती हिंट आत्ता दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा हा कुठला पदार्थ खाणीतला खात असेल आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीराला काय होत असेल. तर हे तुम्ही मला कळवा आणि नंतर मी तुम्हाला या गोष्टी उलगडल्या, म्हणजे हा असा का करतो आणि काय खातो खाणीतलं ते सांगितल्यावर ती गोष्टसुद्धा बरोबर आहे का हे तुम्ही मला अवश्य कळवा. हा भारद्वाज आहे. पुढे गेल्यावर तिथं कॅनललाच होता, वरती चढत होता कॅनलच्या रस्त्याला. भारद्वाज म्हणजे तुम्हाला माहिती आहे. बघा, हा परत 11:03 सूर्यपक्षी दिसला, सनबर्ड म्हणतात त्याला. आणि हा आवाज काढत होता. आता हाही फोटो बघा, बॅकग्राऊंडला काहीच नसल्यामुळे हाही फोटो अतिशय सुंदर आलेला आहे. फक्त थोडंसं फोकसिंग अजून पाहिजे होतं आणि ते का झालं नाही, कारण की अपोजिट साईडने परत सूर्य होता, त्याच्यामुळेच. हे जंगली मांजरीचे मला पावले वाटत आहे, कारण की ही कुत्र्या एवढी नाही आहे किंवा कोल्ह्या एवढी पण नाही आहे. ही आपण जंगली मांजर म्हणतो ना, जरा तिचे पंजे पण थोडेसे छोटे असतात, म्हणजे बॉबकॅट टाईप, बॉबकॅटच म्हणा. तर तिचे मला हे पंजे वाटत आहे. तर तुम्ही मला निश्चित कळवा का तिचे आहे का नाही आहे, कारण की मला तरी तसेच वाटतं आहे, कारण की हे छोटे होते, एवढे काही मोठे नव्हते. असूही शकतं की, पण आजूबाजूला मग मोठे पण दिसले असते जर समजा कोल्ह्याच्या पिल्लांचे असते किंवा कोल्ह्याचे असते किंवा लांडग्याचे असते, लांडग्याच्या पिल्लाचे असते, किंवा तिथं ढोले नावाचे जे कुत्रे राहतात त्याच्या पिल्लांचे जर असते तर मग तिथं निश्चितच मला मोठे पण पंजे आढळले असते. परंतु तसं काही आढळलेलं नाही आहे. हे मोहोळ घार म्हणजेच आपलं ओरिएंटल हनी बिझर्ड, त्याचा फोटो काढलेला आहे आणि अतिशय सुंदर आलेला आहे. हा तुम्ही जर थोडंसं झूम केलं तर अतिशय सुंदर असा फोटो आलेला आहे. याच्यात मी झूम इन किंवा आऊट केलेलं नाही आहे, कारण मला माहीत नाही का नाही केलं आहे, पण मी बाकीच्या याच्यात केलेलं आहे. याच्यात पण मी करायला पाहिजे होतं असं मला वाटतं, पण मी केलेलं नाही आहे. काही कारण असू शकतं, पण हाही एक सुंदर फोटो आलेला आहे. हा थोडासा जरा त्याची म्हणजे आय साईड जी आहे ती झाकल्या गेल्यामुळे हा एवढा खास काही आलेला नाही, पण हाही एक चांगलाच फोटो आहे. सांगायचं एक फोटोग्राफीचं पण थोडं टिप द्यायचं म्हणजे, तुम्ही जेव्हा फोटोग्राफ काढतात एखाद्या पक्ष्याचा किंवा प्राण्याचा, तर त्याच्या डोळ्यांवर म्हणजे आय लेवललाच फोकस करायचं आणि आयवरच फोकस करायचं. आय म्हणजे आय नाही तर म्हणजे आई नाही तर डोळ्यांवर फोकस करायचं. जेवढ्या तुम्ही डोळ्यांवर फोकस करणार तेवढा तुमचा तो फोटो चांगला येणार. आता हा बघा, मी तुम्हाला बोललो होतो 3 हॉर्नबिलचे प्रकार मला आढळले होते. हा तिसरासुद्धा मी तुम्हाला दाखवला. त्याचं नाव आहे राखी धनेश ग्रे हॉर्नबिल. हाही एक हॉर्नबिलचाच प्रकार आहे, परंतु ह्याला म्हणजे असं हॉर्नबिलसारखं काही दिसत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं हा हॉर्नबिलचा नसेल, पण हा हॉर्नबिलचाच प्रकार आहे आणि हा छोट्या स्वरूपातला आहे. तर हाही मला तिथंच आढळला.
त्याच एरियात आढळला, तिलारीच्या कालव्याच्या रस्त्याला. या व्हिडिओमध्ये बघा, मला वाटतं मी तिघही दाखवतो आहे तुम्हाला. पहिले मी तुम्हाला राजधनेश दाखवला, मग नंतर पाईड म्हणजे कवड्या धनेश आणि तिसरा राखी धनेश, असे तीनही धनेश पक्षी मी तुम्हाला दाखवलेले आहे. जे कमिटमेंट केलं होतं ते मी पूर्ण केलेले आहे की तुम्हाला मी तिघही धनेश पक्षी दाखवणारच आणि दाखवलेले आहेच. तर त्याचंच एक प्रमाण आहे व्हिडिओच्या स्वरूपात. आणि हा माझ्याकडेच बघतोय, हा घाबरला नाही मला, त्याच्यामुळे फोटो आला त्याचा. आता हे एक झाडावर पक्षी बसलेला होता, मला माहीत नाही, एकदम लांब आहे तो, त्याचा फोटो काढला मी. तुम्हालाही दिसत असेल तर सांगा. एका फांदीच्या जवळ आहे. त्यानंतर आपलं जो ब्लॅक ड्रोंगो आहे त्याचा एक फोटो आहे, तो मी काढला. हे 12/3/2020चे फोटो आहे. का मला माहीत नाही, सहज मी झाडाचा फोटो काढला आणि तो टाकलेला आहे एक तुम्हाला दाखवायसाठी की कशा स्वरूपाची झाडं असतात, का त्याच्यावर पक्षी आहे का काय. कधी कधी मी काढायचो, एखाद्या वेळेस क्लिक झाला आणि त्याच्यावर जर मला बिबट्या दिसला तर एक म्हणजे आठवणच होऊन जाईल ती की तो माझ्याकडे बघतोय किंवा बसलेला आहे फांदीवर आणि मला माहीत नाही. हे बघा, हे बिबट्यांचे पायाचे ठसे आहे. मला मार्च महिन्यातच हे सुरुवात झाली म्हणजे दिसायला. या अगोदर मला कॅनलच्या रस्त्याला बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आलेले नव्हते. हे मार्चपासूनच सुरुवात झाली. एकतर त्यांनी एरिया चेंज केला असेल बिबट्याने. म्हणजे कसं असतं, व्हॅलीमधून ते वरती येतात काही वेळेस, तर तोच हा एक भाग झालेला असेल असं मला वाटतं की व्हॅलीमधून ते काही कारणास्तव त्यांचे आपण म्हणू शकतो की एरिया डिफाईन करायसाठी किंवा एरिया वाढवायसाठी ते वरती आलेले असेल किंवा शिकारीसाठी आलेले असतीलच. आता हे मला अस्वलांच्या पायाचे ठसे वाटत आहे, शक्यता तीच आहे. पॅक केलेला पण मला निश्चित नाही माहिती. एक अंगठा मोठा आहे बघा आणि बाकीचे 3 आहे आणि खाली एक पाम आहे थोडंसं, म्हणजे अर्धवट आलेला आहे तो. तर असा अस्वलाचा येत असतो म्हणून मला तो अस्वलाचा वाटतो आहे, पण शक्यता माकडाची पण असू शकते. तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुम्ही निश्चितच कळवा. मला तरी तो अस्वलाचा वाटतो आहे आणि तो अस्वलाचाच आहे, पण माझंही चुकू शकतं. शेवटी मी माणूसच आहे, अंदाज चुकू शकतो. शेवटी हा अंदाजच आहे. तुम्ही कळवा मग काय तर निश्चित. का खरंच अस्वलाच आहे किंवा नाही. हा ड्रोंगोच आहे, मला वाटतं ड्रोंगोचा फोटो काढलाय मी, लांबूनच आहे. हा 13/3/2020चे फोटो आहे हा. तर असा हा ड्रोंगोचा फोटो आहे. काय मला वाटतं पक्षाच्या मागे होतो मी आणि तो मिस झाला, तर त्याचे हे फोटो आहे. हे बघा, हे आता मला हे आपण माहीत नाही आहे, एक तर आयशा प्रेमी आहे की कुठले आहे. आणि हे पण बघा, याच्यावरती म्हणजे छोटे पक्षी ते ढोल करून राहत आहे, ढोली करत आहे त्याच्यात, म्हणजे स्वतःला राहायचं व्यवस्था करता येते. हे तो स्वप्नवेल जवळचा परिसर आहे, त्याचे फोटो आहे. तर तिथं मी गेलो असताना ते मला आढळून आले, त्याचे फोटो काढलेले मी.
आता याच्यात जर थोडंसं झूम केलं तर तुम्हाला एक पक्षी दिसेल. मी फिरत होतो कॅनलच्या रस्त्याला, स्वप्नवेलच्या म्हणजे त्या पुलाच्या जवळच आलेलो होतो आणि तिथंच मला एका झाडावर एकदम चमकणारा सोनेरी कलरचा पक्षी उडताना दिसला. अतिशय छोटा पक्षी होता तो आणि तो झाडावर बसला आणि जसा बसला तसं मी क्लिक केलं आणि क्लिक केल्यावर मलाही विश्वास बसला नाही की तो पक्षी त्याच्यामध्ये आला. पहिले मला वाटलं की नाही आला असेल, पण तो पक्षी आला आणि तो छोटा आला, अतिशय छोट्या स्वरूपात आला तो. पण मी जेव्हा झूम केलं तर मला त्या माझ्या कॅमेऱ्याची केपेबिलिटीज कळली की नाही, त्याच्यामध्ये पण केपेबिलिटीज आहे माझ्या कॅमेरामध्ये. तर बघा, हा झूम केल्यावर हळूहळू तो पक्षी क्लिअर होतो आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे इंडियन गोल्डन ओरियल, म्हणजेच हळद्या किंवा हरिद्र म्हणतात याला, गोल्डन ओरियल म्हणता याला. तर तो असा छोटासा हा जो पक्षी आहे तुम्हाला तिथं आढळला. आता बघा, मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात बोललो होतो की कवड्या धनेश आहे, तर हा चुनखडी खात असतो. आता हा चुनखडीच्या तिथं खाणी आहे, त्या चुनखडी का खात असतो तर हा फळं खात असतो. फळं खाताना काही फळांमध्ये म्हणजे तिथल्या जनरली सगळ्याच फळांमध्ये ॲसिडिक लेवल जास्त असतं, कारण की ते लिंबूवर्गीय जी फळं असतात त्याच्यामध्ये जे ॲसिडचं प्रमाण असतं ते जास्त असतं. तर ते कमी करण्यासाठी, त्याला मारा करण्यासाठी ते चुनखडी खातात, हे मी ऐकलेलं आहे. आता तुम्हाला जर बरोबर वाटत असेल तर कळवा, किंवा त्याच्यामधले जे कंटेंट असतील, आता जसं मी म्हटलं की जे फळं असतं फळामध्ये ॲसिड वाढतं त्यांच्या पोटात शरीरातलं, ते कमी करण्यासाठी खातात. तर ते ॲसिड नसेल तर दुसरा पदार्थ असेल तर तोही मला कळवा. पण मी ऐकण्यात माझ्या तसं आहे आणि नॉलेजमध्ये पण तसं आहे आणि ते निरीक्षणार्थी मला म्हणजे जाणून पण आलं की ते खातात ती चुनखडी. तर ते खाणीतच बसलेला होता तिथं. ही बुलबुलच आहे, बुलबुल मला आढळली 14/3ला. 13/3 झाला, आता 14/3ला परत मी गेलो. बघा, मी सलग गेलेलो दिसतोय तुम्हाला. 8 नंतर मग डायरेक्ट 11ला गेलो, 11 नंतर 12, 13, 14 आणि त्यानंतर 15, म्हणजे 5 दिवस मी सलग गेलो. कारण की मला तिथं जे बिबट्याचे आढळले ना पंजे, त्याच्यामुळे मला अजून म्हणजे हे जाणवलं की नाही, इथं भेटू शकतो आपल्याला बिबट्या सकाळ सकाळ गेलं की. पण ते कसं आहे, आपल्या ह्याच्यावर असतं. हे 14/3चे आहे बघा, हे रातोबा पॉईंटला गेलो मी. 14/3ला दुसरा परिसर फिरलो, रातोबा पॉईंट म्हणतात त्याला. तर तिथं गेलो. हे कशाचे मला पण नाही माहीत, पण फार मोठे होते, मोठे पंजे होते आणि वेगळाच मार्क होता तो. म्हणजे आता तुम्हाला हे उभार दिसतोय ना, तिथं नखं टुचल्यासारखे वाटत आहे, म्हणजे कमीत कमी माझ्या हाताच्या पेक्षा जास्त असेल. आता हे फोटो मी टाकले, महाराष्ट्र पक्षी मित्र ग्रुपवर टाकले, पण मला कोणी रिप्लाय दिला नाही. थोडंसं मला वाईटच वाटतं की बऱ्याच वेळा मी माहिती मागवतो, पण महाराष्ट्र पक्षी मित्रमधील जे सभासद आहे त्यांच्याकडून मला माहिती फार काही मिळत नाही याच्या बाबतीत. त्याला प्राच्य चंडोल किंवा ओरिएंटल स्कायलार्क म्हणतात आणि हा महाराष्ट्रात आढळून येत नाही, हा गुजरात साईडला आढळतो. तर हा पक्षी मला रातोबा पॉईंटला 14/3/2020ला आढळलेला आहे. याच्या डोक्यावरती तुरा असतो, म्हणजे थोडासा तुऱ्यासारखा असतो. तर हे जे प्राच्य चंडोल हे मराठीमध्ये जे नाव ठेवलेलं आहे, हे बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी आणि महाराष्ट्र पक्षी मित्र यांनी ठेवलेलं आहे असं मी वाचलं तर कळलं. म्हणून मग मी महाराष्ट्र पक्षी मित्र संस्थेचा आजीवन सभासद आहे आणि त्या ग्रुपवर आहे, त्याच्यामुळे मी टाकलं. पण मला कोणीच माहिती दिली नाही त्या बाबतीत. ती फार एक शोकांतिक आहे त्या ग्रुपवर, की ग्रुपवर फक्त लाईक्स आणि शेअर्स होतात, बाकी माहिती फार कमी मिळते. हा जो आहे हा रातोबा पॉईंटवरून घेतलेला तिल्लारी घाटाचा रस्ता आहे. बघा तुम्ही आता घाट किती आहे, आणि हे मला वाटतं खाली उतरल्यावर दुसरा डोंगर आहे हा. आणि तिथं मी थांबत होतो, तुम्हाला आत्ता दाखवला तो स्पॉट, तिथं मी थांबायचो
अतिशय उंच असं वाटायचं आणि तिथून मस्त व्हॅली पण दिसायची आणि त्याच्यावरती पण तो जो तुम्हाला पहाड दिसतो त्याच्यावर पण मी थांबलेलो आहे. हे परत ते पायाचे ठसे ॲक्च्युली मला कळत नाही हे कशाचे आहे, पण वेगळेच आहे हे. कुठल्या शाहमृग वर्गाच्या पक्ष्याचे आहे का वाघाचे आहे का अजून कुठले ते मला नाही माहीत. रातोबावांचा परिसर आहे. व्हॅली सुरू होते गेलं की आणि त्या व्हॅलीला समांतरच आपल्याला जावं लागतं पुढे आणि तिथं तुम्हाला रातोबा पॉईंट दिसतो. हा बघा रातोबा पॉईंट आहे. अतिशय सुंदर असा वाव फोटो आलेला आहे. हा वाटत नाही की हा पॅनासॉनिकच्या डिजिटल ॲडव्हान्स पॉईंट अँड शूट कॅमेराने आलेला आहे. जे दिसते तुम्हाला हे लक्ष्मी सागर म्हणतात, याला लक्ष्मी सागरच म्हणतात बहुतेक आणि प्रायव्हेट हे आहे तिथं. हे बघा ही चुनखडीची खाण आहे, ती कोलॅप्स झालेली आहे. म्हणजे पाऊस वगैरे जास्त असतो तिथं तर कधी कधी रिॲक्शन होतं आणि मग त्या साईडला हे होतं, इरोजन होतं म्हणतो ना आपण, म्हणजे भूस्खलन होतं आणि तसंतलं झालेलं आहे. हा सेल्फी घेतलेला आहे मी रातोबा पॉईंटला आणि हा फोटो मी बऱ्याच जणांना दाखवलेला आहे. ते म्हणतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी फोटो आहे हा आणि मलाही वाटतो तो कधी कधी वाटतं मोठी फ्रेम करावी याची आणि घरात लावावी. त्याला काय म्हणतात मोमेंटो, तो मोमेंटो करावा आणि लावावा. तर असं रातोबा पॉईंट आहे. तिल्लारी घाट सुरू होताना एका ठिकाणावरून जावं लागतं, एक हॉटेल आहे त्या हॉटेलवरून जावं लागतं. हॉटेलच्या बॅक साईडला 5 किलोमीटर आतमध्ये आहे रातोबा पॉईंट. पूर्वी हा पॉईंट सगळ्यांसाठी सुरू होता, परंतु पर्यटकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. दारूच्या बाटल्या, त्याच्यानंतर तिथं कचरा टाकायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे तो पॉईंट वनविभागाने बंद केला. अशी आहे ती गोष्ट. पर्यटकांनाही तेच म्हणणं आहे माझं की असं करू नका. तुम्ही ज्या स्पॉटला बघायला येतात, तुम्ही निसर्ग अनुभव घ्यायला येतात, तिथं घाण करून जाणं, खाणं पिणं करायचं आणि निघायचं या सवयी सोडा. याच्याने आपल्या निसर्गाचेच नुकसान होणार आहे आणि होत आहे. तर त्याच ठिकाणी बघा आता अस्वलाच्या पायांचे ठसे आहे रातोबा पॉईंटला. बघा लहान मुलासारखेच असतात, फक्त हा पाय जो असतो थोडासा तिरपा असतो. आपल्या माणसासारखेच असतात, मोठे आहे पण लहान मुलाचं पाय कसं असतं तसाच थोडासा प्रकार आहे तो आणि थोडं तिरपं जातात ते. तर असे अस्वलाच्या पायांचे ठसे आहे. हा तोच परिसर आहे. थोडंसं मी पुढे गेलो. ही घटना अतिशय मजेशीर अशी घटना आहे. मी पुढे चाललो होतो आणि एक भेकराचं पिल्लू होतं. पुढे भेकर पळून गेलं. मी त्याचा मागोवा घेत होतो आणि मागोवा घेत असताना मी जसं जवळ पोचलो तर अचानक ते पिल्लू उठलं आणि जोरात पळून गेलं. मला फोटो काढायलाही चान्स नाही दिला आणि मग नंतर मी तिथं या झुडपात लपून बसलो. तर तिथं हा पक्षी मला दिसला. हा सातभाई आहे, तर तो सातभाई दिसला मला, पण ते हरणाचं पिल्लू काही दिसलं नाही. म्हणजे भेकर म्हणतात त्याला. भेकर एक वन टाईप ऑफ हरिणच आहे म्हणजे. तर तो मला दिसला नाही, म्हणजे फोटो काढता नाही आला. ती थोडीशी खंत राहिली माझी रातोबा पॉईंटला. नाही तर तो एक पाठ भेकरचं पिल्लू ते अतिशय सुंदर असं मला फोटो भेटला असता तो. हे परत 15/3ला मी स्वप्नवेल पॉईंटला फिरायला गेलो. स्वप्नवेल पॉईंटच्या पलीकडचा एक परिसर आहे. तुम्हाला बघा मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, तिथं गव्यांचा कळप आहे. मी बॅक साईडलाचा इशारा केला होता तुम्हाला आणि सांगितलं होतं इथं गव्यांचं कळप आहे. तर त्या साईडला मी खाली उतरलो.
खाली उतरल्यावर तुम्हाला सांगितलं की तिथं प्रायव्हेट जमीन आहे थोडंशा, आणि त्या साईडला जंगल आहे. त्या जंगलात हा जो झरा आहे तोच झरा आहे हा स्वप्नवेल पॉईंटच्या जवळचा झरा आहे हा. तिथं 2 झरे, एका साईडने एक झरा येतो, तो थोडा सुकलेला असतो कारण की तो पावसावर अवलंबित आहे आणि जसं पाणी साठलेलं राहतं थोडंसं तिथं. आणि आता समोरील बघा एक दुसरा झरा आहे. तो जो झरा आहे तो जे कॅनल आहे, कॅनलचं लिकेज असल्यामुळे तो झरा 12ही महिने वाहत असतो. बघा हा आहे, फक्त कॅनल बंद झाल्यावर बंद होतो, पण वाहत असतो. आणि त्या झऱ्याजवळ जास्तीत जास्त ते, आणि व्हॅली असल्यामुळे म्हणजे समोर पहाड, इकडच्या साईडने मध्ये थोडंसं सपाट जागा आणि परत पहाड, तर अशा स्वरूपाच्या तिथं असल्यामुळे तिथं गवे पाणी प्यायला थांबतात आणि संध्याकाळी थांबतात. तर त्याच ठिकाणी मी सकाळी गेलो होतो मागोवा घेत गव्यांचं. म्हटलं एखाद्या वेळेस गवे दिसतील, पण गवे दिसले नाही, पण अतिशय सुंदर असं दृश्य मला दिसलं. आणि नवीन एक पार्ट कळला मला तिथले स्थानिक लोक म्हणतात की तुम्हाला बरेच भाग कळलेले आहे तिथले. आता मी डेअरिंग केली थोडीशी आणि गेलो तिथं, त्यामुळे मला बरेच पार्ट तिथले माहिती पडलेले आहे. मी ड्युटीवर गेलो की तिथले स्थानिक जे माझ्याकडे तिथं होते त्यांना मी विचारायचो की इथं आज सकाळी इथे फिरायला गेलो होतो. अरे साहेब तुम्ही तिथं गेले होते का, तोही पार्ट कळला का तुम्हाला, तोही भाग दिसला, तो पण भाग बघितला का तुम्ही, असं मला ते म्हणायचे. आणि एक जिज्ञासा ती मला तिला जंगलाची ओळख करून देत होती. तर हा बघा, हा तिथलाही अजून एक फोटो आहे. ओपनिंग होते ती जे स्वप्नवेल पॉईंटच्या पलीकडचा जो परिसर आहे त्याची ओपनिंग होते तिथलं आहे. तोही स्पॉट एकदम जबरदस्त आहे. हा बघा झरा आहे, हा थोडासा मी समोरून काढला. आता थोडा पलीकडे जाईल मी, थोडंसं पहाडावर चढेल आणि तिथून काढेल, तर तुम्हाला ते अतिशय सुंदर असं दृश्य दिसेल. बघा तुम्हाला हे बघा, हे जे आहे तर अशी व्हॅली आहे ती खाली, आणि बघा झाडं किती उंच उंच आहे. व्हॅली फार खोल आहे ती, तुम्हाला वाटत असेल की व्हॅली काही जास्ती खोल नाही, पण भरपूर खोल आहे ती. फोटोमध्ये तसं तिची डेप्थ कळत नाही, पण भरपूर खोल आहे. आणि त्या व्हॅलीमधून हा झरा वाहतो आहे. तेच पाणी मी तुम्हाला सांगितलं की 2 झरे एकत्र येतात आणि तो झरा बनवतात. तर एक तर पावसाळी झरा आहे तो, आणि दुसरा जो आहे तो कॅनलचा लिकेजचा जो झरा आहे तोच झरा आहे. तर दोन्ही झरे आहे असे. आणि एक मला वाटतं की कधी कॅनलचे लिकेज हे चांगले असतात. बऱ्याच जणांना वाटेल की कसं आहे नुकसान होतं आमचं, पण त्या झऱ्यांमुळे जी वनसंपदा टिकून राहते आणि प्राणी पण त्या झऱ्याच्या जवळ येतात, विशेषतः उन्हाळ्यात. तर मला चांगले वाटतं ते. माकडांचे पायाचे ठसे वाटत आहे मला, कारण की थोडासा हाताचाच प्रकार आहे तो. बघा हातासारखाच दिसतंय, हाताचे आहे ते. तर तसंच हातासारखा हात असतो आपल्या, तो माकडाचा हात आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं सांगा. परत 15:03 बघा मला स्वप्नवेलच्या पलीकडचा जो परिसर आहे त्या परिसरात मला बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आलेले, आणि अतिशय स्पष्ट आहे बघा ते. आता हे जे ठसे आहे हे ठसे मी जेव्हा पुढे गेलो तेव्हा नव्हते, जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हाच हे मला दिसले. म्हणजे एक तर तो बिबट्या तिथून गेला आहे. आता हे थोडे मोठे आहे, आणि तर मला माहीत नाही वाघाचे का बिबट्याचे आहे, पण बिबट्याचे शक्यतो तिथे बिबट्या आढळलेला आहे म्हणूनच मी तिथं बिबट्या टाकलेला आहे. तर तुम्हाला तज्ज्ञ व्यक्ती असेल जी माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना जर माहिती असेल तर निश्चितच मला कळवा की कशाचे ते ठसे आहे, बिबट्याचे आहे की वाघाचे. आता बघा 17:03 तिल्लारी कालव्या रस्त्यालाच परत मला दुसऱ्या झाडावर
राजधनेशची जोडी आढळून आली आहे आणि ह्यामध्ये फोटो पण क्लिअर आलेले आहे. अतिशय सुंदर अशी जोडी आहे ती राजधनेशची आणि तिची ढोल म्हणजे आपण ढोल म्हणतो, मांग म्हणतो, म्हणजे जिथे ते पिल्लं वगैरे देतात, ब्रीडिंग करतात, तर ती मला दिसली होती. एक झाड दिसलं होतं त्याच्यामध्ये आणि त्यांच्यामुळेच ते मला कळलं होतं. ती गोष्ट मी कोणालाच सांगितली नाही, कारण की शेवटी धोका सगळ्यांनाच असतो, माणसाचं काही सांगता येत नाही, तर म्हणून मग मी ती गोष्ट सांगितली नाही. तर त्याच्याच जवळपासच्या एरियात हे राजधनेशची जोडी मला तिथं दिसलेली आहे आणि तिची मी फोटो क्लिक केलेले आहे. अतिशय सुंदर. तुम्हाला आता त्याचा जो मी म्हटलं ना फेटा टाईप असतो तोही दिसेल. हे थोडंसं डार्क आलेलं आहे, मला माहीत नाही याचं कारण काय, तर पण मी मागचा एक फोटो क्लिअर केलेला होता त्याच्यामध्ये. त्याचाच फोटो आहे बघा राजधनेशचा. तो डार्कचा मी क्लिअर, हे बघा तुम्हाला सांगितलं होतं ना की जो टोपीसारखं असतं डोक्यावर ते किती सुंदर आहे बघा. आणि तुम्ही बघा राजधनेशचं वेगळं असतं आणि पायड हॉर्नबिल म्हणजे कवड्या धनेशचं वेगळं असतं. तर राजधनेशचं बघा कसं आहे, असं थोडंसं सपाट आणि ब्रॉड आहे आणि याचं थोडंसं टोकदार असतं. तर तुम्ही बघा याच्यात, आता याच्यातही मी थोडंसं चुकलो, याच्यात थोडंसं झूम करायला पाहिजे होतं. हे बघा हे शेकरू मी तुम्हाला बोललो होतो परत की उंच झाडावरचं शेकरूचा मी फोटो तुम्हाला दाखवेल. आता मी थोडासा क्लिअर केलेला आहे आणि तो फोटो तुम्हाला दाखवतो आहे बघा. याच्यात मी झूम केलं, त्याच्यात झूम करायला पाहिजे होतं खरं. ठीक आहे, आता हळूहळू शिकतो माणूस अनुभवावरून. पुढच्या वेळेस काही असे फोटो असले तर मी निश्चितच तुम्हाला त्याच्यातली थोडंसं डेप्थ दाखवताना मी तुम्हाला ते झूम करेल. बघा याच्यात झूम केलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा चेहरा आता दिसलेला आहे की शेकरू म्हणजे जायंट हॉर्नबिल जायंट स्क्विरल कसं दिसतं. तर त्याचा एक फोटो तुम्हाला दाखवलेला आहे. हे बिबट्यांच्याच पायाचे वाटतं आहे मला, कारण की माझा पायाचा पंजा थोडासा मोठा आहे, तर हे निश्चितच बिबट्यांच्या पायाचेच ठसे आहे. अंदाजा चुकू शकतो माझा, पण तेच वाटतं आहे मला. आणि बिबट्याच्या पिल्लाचे पायाचे ठसे वाटतात आहे, असू पण शकतात. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत ते मला कळवा. कालव्या रस्त्याला हा मुंगूस दिसला आहे, इंडियन ग्रे मुंगूस म्हणतात मला वाटतं याला. तर हा असा मुंगूस आहे. तो मुंगूस पहिले माझ्याकडे बघितलं, मी त्याचा फोटो क्लिक केला, मग हळूहळू पुढे गेला, उभं राहून बघतो, असा दोन पायाशी जवळ करतो, उभं राहतो आणि बघतो, आणि मग पुढे जातो, परत उभं राहतो, परत बघतो आणि परत हे करतो. असं करत करत तो पुढे गेला. त्याच्या सावलीत गेल्यावर पुढे मी फोटो काढला. बघा तुम्हाला कॅनालचा रस्ता किंवा कालव्याचा रस्ता तुम्हाला दिसला असेल आणि हा कालवा रस्ता परिसर असा सुंदर आहे आणि प्राण्यांनी भरलेला आहे. परत ती मोहोळघार मला 17:03 दिसली. आता परत फोकस गेला, त्याच्यावर फोकस काही झालेला नाही आहे, पण 100% ती मोहोळघारच आहे अंदाजे, ती दिसली. आता परत बघा हा हॉर्नबिल आहे. हा थोडासा अपोजला होता, मी क्लिअर केला तो फोटो आणि अतिशय सुंदर असा फोटो आला हा राजधनेशचा. ग्रेट हॉर्नबिलचा एक फोटो आला परत, त्याच एरियात आला आणि फांदीवर बसला होता आणि मला बघून तो थोडासा इशारा देणार होता आणि त्याच्यासाठी आवाज काढण्याचा तो प्रयत्न करणारच होता. तर त्याने पहिले माझ्याकडे बघितलं आणि मी जवळ आलेला दिसल्यावर नंतर तो उडून गेला. हे 1903चं आहे. लांडोर दिसला मला, तिल्लारी कालव्या रस्त्याच्या परिसरातच दिसला. कंटिन्यू मी तिथंच फिरतो आहे आणि तिथंच मला भरपूर प्राणी पक्षी दिसतात. ते बुलबुलची जी जोडी आहे ती दिसली मला तिथं.
अतिशय सुंदर अशी ही जोडी मला तिथे दिसली बुलबुलची. बघा पुनच्च 21/3/2020ला तिल्लारी कालवा परिसरात म्हणजे कॅनलच्याच रस्त्याला हा मोठा पंजा मला दिसला. आता हा बिबट्याचा आहे का नाही हे तुम्ही सांगा. बरेच जण म्हणता हा वाघाचा आहे, मला बिबट्याचा वाटला. आणि एक व्हिडिओ मी मागे दाखवलेला आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये जो आवाज आला आहे गुरगुरण्याचा 2 सेकंदाचा तो वाघाचा आहे असं मला तिथले स्थानिक म्हणाले होते. आता हा तिथलाच वटवट्या पक्षी आहे, वॅबलर म्हणतात त्याला. एक्झॅक्टली मला ही प्रजाती कुठली आहे ती माहीत नाही, पण वटवट्याचा आहे तो. तर त्या वटवट्याचा मी फोटो काढला. बघा हा थोडासा याच्यासारखा दिसतोय, पण हा वटवट्याचा आहे. श्राईक म्हणतो ना आपण त्याला, खाटीक पक्षी. तर मला नाही वाटत तिथं खाटीक पक्षी असेल. हा तिल्लारी कालव्या रस्त्याचा एक सहज फोटो घेतला मी तुम्हाला दाखवायला की मी कशा एरियातून जात असतो आणि कसा फिरत असतो. तर असं दाट आच्छादलेलं असतं वनांचं आणि त्याच्यात मी फिरत असतो. ही अंबाडी डेक्कन हेम्प म्हणून एक प्रजाती आहे, त्याचं फूल आहे आणि पान आहे, ती मला दिसली. तर त्याचा एक फोटो काढून घेतला मी. अतिशय सुंदर असा फोटो आलेला आहे तो. तर अशी अंबाडी 21/3 म्हणजे महिन्याचा शेवट आणि निसर्ग निरीक्षणाचा शेवटच जवळ आलेला आहे. हा 21/3 मार्च महिन्यात मी शेवटी गेलो. हे बहावा नावाचं वृक्ष आहे, त्याची फुलं आहे अतिशय सुंदर अशी पिवळ्या कलरची असतात. अशा प्रकारे ते फूल आणि त्याचं झाड मला दिसलं, त्याचा एक फोटो मी क्लिक केला. भरलेलं असतं अतिशय. अशा प्रकारे हा भाग 3चा निसर्ग अनुभव मी तुम्हाला सांगितलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.